नमस्कार मंडळी. मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की कृपया तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करावं, सबस्क्राईब करावं, लाईक करावं ही माझी नम्र विनंती आहे. आजच्या माझ्या एपिसोडमध्ये केनोपनिषद या अतिशय सुंदर आणि अर्थसंपन्न अशा उपनिषदाचा आपण विवेचन इथे बघणार आहोत. अर्थात प्रत्येक उपनिषदाच्या वेळेला हीच भावना मनामध्ये निर्माण होते की किती सुंदर आहे, किती अप्रतिम याच्यामध्ये विवेचन झालेलं आहे. केनोपनिषद हे सामवेदामध्ये तलवकारा ब्राह्मणामध्ये त्याचा अंतर्भाव झालेला आहे. आपल्याला माहिती आहेच की वेदांचे 4 प्रकार पडतात त्याच्या अंतर्गत. संहिता म्हणजे त्यामध्ये मंत्र आणि प्रार्थना असतात. मग त्यानंतर संहिता झाली की ब्राह्मण, त्याच्यामध्ये टेक्निकल भाग असतो म्हणजे यज्ञ, याग, पूजा अर्चा या कशा प्रकारे केल्या जाव्यात याबद्दल ब्राह्मणामध्ये चर्चा केलेली दिसते. ब्राह्मणाचा भाग झाला की त्यानंतर आरण्यके येतात. यामध्ये सुद्धा काही टेक्निकल भाग आणि काही थोडंसं तत्वज्ञानपर चर्चा सुद्धा यामध्ये दिसून येते. आणि मग शेवटचा जो भाग आहे तो आहे उपनिषदांचा, ज्यामध्ये ईश्वरी प्राणतत्वाबद्दल चर्चा केलेली असते. तत्वज्ञानाबद्दल सखोल चर्चा आणि चिंतन हे उपनिषदांमध्ये आपल्याला आढळून येतं. हे केनोपनिषद हे सामवेदामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तलवकारा ब्राह्मणामध्ये हे उपनिषद आलेलं आहे. सर्वप्रथम नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हे उपनिषद सुद्धा शांती मंत्रानं सुरुवात होते. या उपनिषदामध्ये 2 शांती मंत्र आलेले आहेत. आपण ते बघूया. पहिला शांती मंत्र, परमेश्वरानं आमचं म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं परमेश्वरानं रक्षण करू देत. परमेश्वरी सामर्थ्य तत्वाचा आनंद आम्हाला मिळू देत. परमतत्वाचं ज्ञान घेण्यासाठी आमच्या हातून प्रयत्नांची पराकाष्ठा होऊ दे. आमचा अभ्यास त्या दृष्टीनं परिपूर्ण होऊ दे आणि गुरु आणि शिष्यांमध्ये जे पवित्र नातं आहे त्यामध्ये आमच्यामध्ये कधीही गैरसमज निर्माण नको होऊ देत. असा पहिला शांती मंत्र आहे. दुसरा शांती मंत्र आपण बघूया. साधक परमेश्वराला प्रार्थना करतोय, माझी वाणी, प्राण, चक्षु आणि सर्व ज्ञानेंद्रियांना तुझ्यामुळे सामर्थ्य प्राप्त होऊ देत. हे सगळं काही परब्रह्माचंच व्यक्तीकरण आहे. माझ्या हातून या परमतत्वाचा जे सगळ्या जगताला तोलून धरलं जातं त्या परमतत्वाचा निषेध माझ्याकडनं कधीही घडता कामा नये. परब्रह्मानं माझ्यावर कृपा करावी आणि उपनिषदांनी गौरवलेले जे सद्गुण जे साधकांनी अंगी बाणवायला हवेत ते माझ्याही मनामध्ये येऊ देत अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करत आहे. असे हे 2 शांती मंत्र इथे केनोपनिषदामध्ये गायलेले आहेत. सर्वप्रथम जो शांती मंत्र आपण बघितला तो गुरु शिष्याच्या अत्यंत मंगल आणि पवित्र नात्याबद्दल साधकानं परमेश्वराजवळ प्रार्थना केलेली आहे.
यावरून मला गुरु शिष्यांचं जे परम पवित्र असं नातं आहे त्याच्यावरून एक छोटीशी कथा सांगावीशी वाटते. आद्य शंकराचार्यांचा शिष्य पद्मपादाचार्य बर का. सनंदन त्याचं पूर्वीचं नाव. तो त्यांच्याकडे आश्रमामध्ये गेला. आचार्यांनी त्याला दीक्षा दिली आणि तो त्यांचा विधिव्रत शिष्य झाला. मग काही वर्षांनी पद्मपादाचार्यांना असं वाटलं की आपण जरा तीर्थयात्रा वगैरे करून यावं. त्यानं गुरूंना त्याची परवानगी विचारली. आचार्यांनी त्याला परवानगी दिली आणि तो तीर्थयात्रेसाठी म्हणून बाहेर पडला बर का. वाटेमध्ये झालं काय की त्याचे मामा त्याला वाटेमध्ये भेटले. मग त्यांनी आग्रहानं त्यांना आपल्या घरामध्ये नेलं. 2 दिवस पाहुणचार केला. सर्व विचारपूस केली आणि पद्मपादाचार्यांनी त्यांना सांगितलं की आद्य शंकराचार्य हे माझे गुरु आहेत. ते ऐकल्यानंतर त्या मामांना जरा असा खूप अनइझीनेस आला. कारण आद्य शंकराचार्यांचं नाव एव्हाना त्यांची कीर्ती सगळीकडे दुमदुमू लागली ती. आणि अद्वैत वेदांताचे ते प्रचारक असल्यानं काहीसा थोडासा राग आणि अढी त्यांच्याबद्दल ह्यांच्या मनामध्ये होती. कारण ते कर्मकांडाचे पुरस्कर्ते होते. तेवढ्यात पद्मपादाचार्यांनी त्यांना सांगितलं की मी सुद्धा आद्य शंकराचार्यांचं तत्वज्ञानावर एक ग्रंथ लिहिलेला आहे. अच्छा, हो का? कुठे आहे तो ग्रंथ? त्यांनी विचारलं मामांनी. हे काय, मी माझ्याबरोबरच तो आणलेला आहे. पद्मपादाचार्यांनी अतिशय नम्रपणे त्यांना उत्तर दिलं. ते ऐकल्यानंतर मामांच्या मनात असा विचार आला की आता हा सुद्धा त्यांची कीर्ती गात आहे. नाही, हे काही चालणार नाही. आदि शंकराचार्यांचं प्रस्थ वाढलेलं त्यांना काही सहन झालं नाही. आणि मग त्यांनी एक डाव रचला बर का मनातल्या मनात. ते अगदी साळसूदपणे पद्मपादाचार्यांना म्हणाले, अरे तू तर तीर्थयात्रेला चाललेला आहेस. हा ग्रंथ तू कुठे घेऊन जातोस? माझ्याकडे ठेव. तो सुरक्षित राहील आणि मग येताना तू आलास की तो ग्रंथ तू घेऊन जा. ठीक आहे. पद्मपादाचार्य त्यांना म्हणाले चालेल आणि त्यांनी तो ग्रंथ त्यांच्याजवळ ठेवला. पद्मपादाचार्य तीर्थयात्रेला निघून गेल्यानंतर बर का, मामांनी एक दुष्ट प्लॅन मनामध्ये आखलेला होता. त्यांचं जे वाडा होता त्याच्या बाहेर त्यांची एक छोटीशी झोपडी होती. त्यामध्ये नको असलेलं सामान ते ठेवत असत. तिथेच त्यांनी तो एकदा रात्री ग्रंथ नेऊन ठेवला आणि मध्यरात्री कुणाला काही समजणार नाही अशा बेतानं त्यांनी त्या झोपडीला आग लावून टाकली. आता त्या आगीमध्ये पद्मपादाचार्यांचा ग्रंथ भस्मसात होऊन गेला. मग पुढे पद्मपादाचार्य आल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे काय करू रे बाबा, मी तर तुझा ग्रंथ अगदी नीट ठेवलेला होता पण त्याला आग लागली आणि तो भस्मसात झाला. पद्मपादाचार्यांना अतिशय वाईट वाटलं की त्यांनी इतकं मेहनतीने वेदांतासारख्या तत्वज्ञानावर तो ग्रंथ लिहिलेला होता आणि आता तो भस्मसात झालेला आहे. अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून दुःखानं अश्रू व्हायला लागले. पण काय करणार काय? ते दुःखी अंतःकरणानं आश्रमामध्ये जाऊन पोचले. आचार्यांनी त्यांना प्रेमानं विचारलं, काय रे, एवढी तीर्थयात्रा तू करून आलास पण मग असं दुःखी चेहरा का तुझा? तेव्हा त्यांनी सगळं खरं काय ते सांगितलं आणि त्याला परत एकदा रडू आवरेना.
आधी शंकराचार्य त्याच्याकडे बघून हसले आणि ते म्हणाले, अच्छा, म्हणजे 2 वर्षापूर्वी तू जो ग्रंथ लिहिलेलास आणि तो जो ग्रंथ मला तू वाचून दाखवलेला होतास, तो ग्रंथ का? हो हो, आचार्य, तोच ग्रंथ. पद्मपादाचार्यांनी केविलपणानं उत्तर दिलं. अरे, मग काही काळजी करू नकोस. तू मला तो ग्रंथ ऐकून दाखवलेलास ना, माझ्या सगळ्याच्या सगळा तो ग्रंथ लक्षात आहे बर का. काही काळजी करू नकोस. आत्ता थोडे दिवसांमध्ये मी तुला तो सांगतो, तू तो लिहून घे आणि तुझ्या नावावरचा तो ग्रंथ प्रसिद्ध होईल, याबद्दल काही काळजीचं कारण नाही. विचार करा मंडळी, की तत्वज्ञानासारख्या गंभीर विषयावर ग्रंथ पद्मपादाचार्यांनी त्यांना 2 वर्षापूर्वी ऐकवलेला होता आणि तो त्यांना संपूर्णपणे लक्षात होता. त्यांनी शिष्यांच्या प्रेमापोटी तो परत एकदा ग्रंथ ऐकवला आणि तो ग्रंथ त्याचं पुनरुज्जीवन आचार्यांनी केलं. असं असतं आचार्य आणि शिष्यांचं अतिशय दृढ असं परमपवित्र असं मंगलमय नातं. मंत्र पहिला. साधक गुरूंना प्रश्न विचारतोय. कुणाच्या इच्छेनं, बर का, कुणाच्या इच्छेनं आणि कुणाच्या मार्गदर्शनाखाली मनाला वस्तूंचं ज्ञान होतं. प्रश्नच किती विलक्षण आहे बर का, की साधकानं आता खूप मोठी झेप घेतलेली आहे. तत्वज्ञानामध्ये तो पारंगत होत चाललेला आहे. आणि त्याच्या लक्षात येत आहे की आपलं शरीर हे प्रकृतीपासून बनलेलं असल्यानं ते मुळातच जड आहे. त्यामुळे या जड शरीराकडून आणि मनाकडून ही सगळी कार्य कशी काय केली जातात, हा प्रश्न त्याला पडलेला आहे. आणि म्हणून तो गुरूंना विचारतोय, गुरुदेव, कुणाच्या इच्छेनं आणि कुणाच्या मार्गदर्शनाखाली मनुष्याच्या मनाला वस्तूंचं ज्ञान होतं? कुणाच्या आज्ञेनं आपल्यामधील प्राणतत्व जे आहे ते शरीराला ऊर्जा देतं? कुणाच्या इच्छेनं आपण आपल्या वाणीच्या सहाय्यानं बोलू शकतो? आणि कुणाच्या तेजोमय बुद्धीच्या प्रकाशामुळे माझे डोळे, कान आणि इतर ज्ञानेंद्रिय ही कार्यक्षम होतात? केनोपनिषदामधील पहिल्या प्रश्नामध्येच साधकानं, शिष्यानं आपल्या बुद्धिमत्तेची चमक तर दाखवलेली आहेच, आणि आता गुरु त्याच्यावर आपल्याला काय बोध करतात हे त्याला जाणून घ्यायचं आहे. शरीर, मन, इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही सगळे फॅक्टर्स हे प्रकृतीचे घटक आहेत. ते जड आहेत, ते विकारी आहेत, ते आपणहून कार्य करू शकत नाही. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ईश्वरी प्राणतत्व किंवा ईश्वरी चैतन्य तत्व जागृत आहे, तोपर्यंतच मन, इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, शरीर हे सगळेजण कार्य करतात. मग असं कोणतं ऊर्जा तत्व या सगळ्याच्या पाठीमागे आहे की ज्यामुळे माझं शरीर आणि मन हे कार्यक्षम होतं? हे ऊर्जा तत्व सगळ्या प्रत्येक मनुष्याच्या हृदय गुहेमध्ये हे दडलेलं आहे. हृदय गुहा म्हणजे काय? तर ज्याचं हृदय
प्रेमाने, वात्सल्याने भरलेलं असतं, त्याला सर्वसाधारणपणे हृदयगुहा ही उपनिषदांमध्ये ही टर्म वापरली जाते. त्या हृदय गुहेमध्ये हे ईश्वरी प्राणतत्व प्रत्येकाच्या वसलेलं आहे, परंतु आपण त्याला जाणू शकत नाही, कारण आपला अहंकार हा मध्ये येतो. ज्या वेळेला आपलं मन आणि बुद्धी हे पूर्णपणे शुद्ध होईल, ज्या वेळेला मन आणि बुद्धी हे पूर्णपणे शुद्ध होईल आणि अहंकाराचा विलय होईल, तेव्हा आपल्याला ईश्वरी तत्वाची अनुभूती येते. त्यामुळे त्या ईश्वरी प्रांगणामध्ये जर पोचायचं असेल, तर त्यासाठी जप, तप, तपस्या, नाममंत्र यासारखे अनेक उपाय संतांनी आपल्याला सांगितलेले आहेत, की ज्यामुळे हे सगळं करून आपल्या मनाची शुद्धी आपण करून घेऊ शकतो. ही अशी मनाची पूर्णपणे शुद्धी करून, बुद्धीची शुद्धी पूर्ण करून आणि अहंकार हा पूर्णपणे नष्ट करून ईश्वरी तत्वाच्या अनुभूतीमध्ये जगणारे अनेक संत, महात्मे, थोर पुरुष आपल्याला बघायला मिळतात. तर या संदर्भात मी एक सोनोपंत दांडेकर यांच्याबद्दल छोटी एक कथा सांगू इच्छिते. महर्षी सोनोपंत दांडेकर, जन्म 1896, मृत्यू 1968. हे संत साहित्याचे प्रचारक होते. तत्वज्ञानाचे ते प्राध्यापक होते. ते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांचं समाज प्रबोधन केलं. ते 12 वर्षाचे असताना जोग महाराजांचा अनुग्रह त्यांना लाभला आणि त्यांनी त्यांच्याकडनं दीक्षा घेतली. ते कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करत असत आणि शनिवार रविवार ते खेडोपाडी जाऊन कीर्तन करत असत. त्यांचं व्यक्तिमत्व हे अत्यंत साधुतुल्य असं होतं. ज्ञानेश्वरीचा अनुवाद त्यांनी केला आणि खेडोपाडी त्यांनी ज्ञानेश्वरी पोचवली. त्यांचे गुरु जोग महाराजांनी वारकरी संस्था आळंदी येथे उभारलेली होती. ती त्यांनी समर्थपणे पुढे चालवली. त्यांनी निवृत्तीनंतर निवृत्ती घेतल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे इथे ज्या एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी भक्तांना ऐकवली होती, ते मंदिर पुढे कालौघात पडलेलं होतं. त्याचा खांब मात्र टिकून राहिलेला होता. तर त्या खांबाला केंद्रस्थानी ठेवून त्या खांबाला ज्याच्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींनी टेकून ज्ञानेश्वरी ऐकवली, तो खांब त्यांनी केंद्रस्थानी ठेवला आणि त्याच्या भोवती भव्य मंदिराची त्यांनी स्थापना केली. ज्ञानेश्वरीची त्यांनी अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी जी समिती नेमलेली होती, त्याचे ते अध्यक्ष होते. सार्थ ज्ञानेश्वरीचं प्रकाशन हे त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असं मानलं जातं. त्यावरील त्यांची अभ्यासपूर्ण जी प्रस्तावना आहे, ती अतिशय कौतुकास्पद अशी झालेली आहे. असे हे ऋषितुल्य सोनोपंत दांडेकर, ज्यांनी आपल्या मन आणि बुद्धीच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून साक्षात ईश्वरी दर्शनाचा लाभ घेतलेला होता.
मंत्र दुसरा. पहिल्या मंत्रामध्ये साधकाने जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आता गुरुदेव दुसऱ्या मंत्रामध्ये देत आहेत. पहिल्या मंत्रामध्ये शिष्याने काय विचारलं की असं कोणतं प्रेरणा तत्व आहे की ज्याच्यामुळे हे जड शरीर कार्यरत होतं. गुरु म्हणाले की ते जे चैतन्य तत्व आहे ते म्हणजे डोळ्यांचा डोळा आहे असं समज. ते चैतन्य तत्व वाणीची वाणी आहे, कानांचे ते कान आहेत, प्राणांचा तो प्राण आहे आणि मनाचं ते मन आहे. स्वतःमधील अहंकाराचा पूर्णपणे त्याग करून आणि विषय उपभोगापासून स्वतःला दूर ठेवून मनुष्य हे अमृत तत्व किंवा ईश्वरी तत्व प्राप्त करू शकतो. कसं उत्तर दिलंय गुरूंनी? तर ते चैतन्य तत्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून डोळ्यांचा तो डोळा आहे. म्हणजे काय? तर डोळा हे फक्त फिजिकल एक इंद्रिय आहे. त्यातनं बघण्याची जी शक्ती आहे म्हणजे त्या डोळ्या पाठीमागचा खरा डोळा, खरी शक्ती ही चैतन्य तत्व आहे. म्हणून ते म्हणतात तो डोळ्यांचा डोळा आहे, कानांचा कान आहे. प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या पाठीमागची ती प्रेरणादायी शक्ती आहे की ज्यामुळे या ज्ञानेंद्रियांना विषय ग्रहण करण्याची शक्ती त्यामुळे मिळू शकते. काय आहे ना की इंद्रिय आणि मन या विषय उपभोगांच्या जगतामध्येच आपण संपूर्णपणे अडकलेलो असतो. जर आपल्याला ईश्वरी तत्वाची अनुभूती घ्यायची असेल तर अर्थातच त्या प्रांगणामध्ये ईश्वरी प्रांतामध्ये पाऊल टाकायचं असेल तर ते सर्वस्वी वेगळं असणार नाही का? अहो साधीसुधी गोष्ट आहे का ती? आपण जर का मुंबईसारख्या उष्ण हवामानाच्या शहरातून कुठे थंड प्रदेशामध्ये राहायचं असेल तर आपण सगळी तयारी घेऊन जातो. तर हे तर साक्षात आपल्याला आता मनुष्य जीवनाचा संकुचित अगदी मर्यादित असा जो आपला प्रांत आहे त्यातनं आपल्याला जंप आता कुठे घ्यायचे तर ईश्वरी प्रांगणामध्ये पाऊल टाकायची जर तळमळ आपल्या मनामध्ये खरीखुरी जागृत असेल तर मग तशीच तयारी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या अशुद्ध विचारांनी विचारांचा कोलाहल जो माजलेला आहे, अनेक विकार, विचार, विषारी विचार, द्वेष, राग, लोभ या सगळ्या विचारांना घेऊन ते मन अशुद्ध जे आज झालेलं आहे त्याला घेऊन आपण ईश्वरी प्रांगणामध्ये पाऊल टाकू शकणार नाही. तिकडे जर आपल्याला उडी मारायची असेल तर आपल्याला आधी घासून पुसून आपली मन बुद्धी ही स्वच्छ करावी लागेल आणि त्यामुळे ती सगळी तयारी झाल्यानंतरच आपल्याला ईश्वरी प्रांगणामध्ये पाऊल टेकण्याची अनुमती मिळेल. कारण ईश्वरी प्रांगण कसं आहे? कसं आहे ते? तर ते साक्षात मांगल्याचं, पावित्र्याचं, शुद्धतेचं असा ईश्वर प्रतीक आहे. मग त्याच्याजवळ पोचायचं तर मी मलिन असून चालणार नाही. माझ्या मनाची शुद्धता, माझा जो थॉट पॅटर्न आहे, आतापर्यंत जो काही थॉट पॅटर्ननी मी जगत आले त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या मला काढून टाकावे लागतील.
कारण मी कशी बनते? मी बनते माझ्या थॉट पॅटर्न्सनी. अमुक अमुक एक विचारसरणी माझी घडते, त्याचे संस्कार माझ्या मनामध्ये जाऊन पडतात आणि त्याप्रमाणे मी प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देत राहते. तर ते सगळी प्रोसेस मला आता नीट तपासून बघावी लागेल की संस्कार माझे योग्य आहेत का, शुद्ध आहेत का. मग ते जर शुद्ध असले तर माझे रिॲक्शन्स या चांगल्या पवित्र मंगल येतील. म्हणजे एकंदरच माझं शरीर, मन, बुद्धी या सगळ्या स्तरांवर माझं ट्रान्सफॉर्मेशन घडणं हे अपेक्षित आहे. तरच मला त्या ईश्वरी तत्वापर्यंत हात लावता येईल, त्याची अनुभूती मला घेता येईल. पुढील मंत्र. आपली जी वाणी आहे, बोलणं, ती वाणी या ईश्वरी परमतत्वाबद्दल सांगू शकत नाही. पण हे खरंय की वाणी त्या ईश्वरी तत्वाचं वर्णन करू शकत नाही, पण ज्याच्यामुळे वाणीने बोलणं शक्य होतं ते केवळ परमतत्व आहे. आणि आपण जे कर्मकांड करून, पूजा अर्चा करून जे तत्व पूजतो ते तत्व हे ईश्वरी तत्व नाही. आता या मंत्रामधून 2 गोष्टी गुरूंना क्लिअर करायच्या आहेत. आपण जे पूजतो, पूजा अर्चा करतो, प्रार्थना करतो, ते कोणतं तत्व आहे? तर ते सगुण ईश्वरी तत्व आहे. मूळचा पाया जो आहे अख्ख्या ब्रह्मांडाचा, तो कसा आहे? तो निर्गुण तत्व आहे. परंतु आपल्यासारख्या साधकांसाठी आपल्याला देव कसा लागतो? तर तो आपल्याला आपल्या जवळचा हवा असा वाटतो, जो माझा स्नेही असेल, परमसखा असेल, जो मायाळू, ज्याच्यामध्ये ममता भरलेली असेल, असा मला ईश्वर हवासा वाटतो. मग त्यासाठी निर्गुण तत्व जेव्हा मायेबरोबर, निर्गुण तत्व अधिक माया असा तो सगुण ईश्वर आपल्यासाठी साकार होतो. तो असतो गुणांनी, माया, ममता, प्रेम अशा अनेक गुणांनी तो सजलेला, नटलेला असतो. असा तो सगुण ईश्वराची पूजा आपण जी करतो. पण इथे गुरुला काय अभिप्रेत आहे? ते सुद्धा चांगलंच आहे. व्यावहारिक पातळीवर आपण जे जगतो त्या पातळीवर आपल्याला हा सगुण ईश्वर हा सगळ्यांसाठी, जो सगळ्यांचा कर्ता आहे, परमेश्वर निर्माता आहे, विकसन करणार आहे, असा तो सगुण ईश्वर हा व्यावहारिक पातळीवर आपल्याबरोबर उभा असतो. हे 2 ईश्वर आहेत. एक म्हणजे अल्टिमेट रियालिटी, निर्गुण तत्व. पण त्याच्याबद्दल काय घडतं? ती जरी अल्टिमेट, सर्वोच्च, श्रेष्ठ अशी रियालिटी असली तरी प्रॉब्लेम काय होतो की ते निर्गुण तत्व असल्यामुळे त्याची आपण चर्चा करू शकत नाही. त्याचं वर्णन वाणी करू शकत नाही. ते निराकार आहे, निर्गुण आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण गुण चिकटवतो, त्याचं वर्णन करतो, तेव्हा ते सगुण ईश्वर म्हणून आपण त्याचं वर्णन करतो. ते ऊर्जा तत्व पाठीमागे आहे म्हणून आपली वाणी सार्थपणे बोलू शकते. पण उलट घडत नाही.
ते आहे म्हणून वाणी बोलते, ते आहे म्हणून डोळे बघू शकतात, ते आहे तत्व म्हणून कान ऐकू शकतात, पण उलटा प्रवास होत नाही. वाणी त्याचं वर्णन करू शकत नाही. जसं की इलेक्ट्रिसिटी आहे हे आपण सिद्ध करून दाखवू शकत नाही, पण पंखा, वीज, आपला ट्यूबलाईट या ज्या सगळ्या गोष्टी चालतात त्याच्या आधारे आपण इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्या आतमध्ये हे दाखवू शकतो. वाणी सुद्धा जिथे निष्प्रभ ठरते आणि वर्णन करू शकत नाही असं ते त्या वाणीच्या पाठीमागे ते परमतत्व आहे. यावरून मला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक जो प्रसिद्ध अभंग आहे तो मला सांगावासा वाटतो. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात त्या परमतत्वाबद्दल की जे प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या पाठीमागे शक्ती म्हणून उभं आहे त्याच्याबद्दल ते बोलतात. आपुलिया बळे नाही मी बोलत. किती प्रांजळपणे ते सांगून टाकतात, मी माझ्याच स्वतःच्या बळावर नाहीच बोलत. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. अहो तो पाठीमागे आहे दडलेला म्हणून मी एक एक उच्चार करू शकतो, एक एक रचना, एक एक अभंग मी तयार करू शकतो. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी. आपण म्हणतो ना साळुंकी किती गोड आवाजात बोलते. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. त्याच्या पशुपक्ष्यांच्या पाठीमागे जे अंतर्गत त्यांचं सामर्थ्य आहे आपापलं, त्याच्या पाठीमागे सुद्धा हेच एक परमेश्वरी तत्व आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, जन्म 1608, मृत्यू 1650. देहूमध्ये पुण्याला त्यांचा जन्म झाला. ते वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत मानले जातात. त्यांना जगद्गुरू असंही म्हटलं जातं. त्यांनी कीर्तन प्रवचनातून सामाजिक प्रबोधन केले. त्यांच्या अभंगातून त्यांच्या अनेक रचनांमधून आपल्याला खात्री पटते की साक्षात ईश्वरी चैतन्य तत्वाचा साक्षात्कार झालेले हे अत्यंत महान असे संत आहेत. त्यांची गाथा म्हणजे अखंड नामाचा आणि ज्ञानाचा स्रोत आहे. ते समाज सुधारक होते. अनेक संकट त्यांच्यावर आली तरी सुद्धा त्यांची ईश्वरावरील श्रद्धा एका कणानं सुद्धा कमी झाली नाही. त्यांच्या अभंगांमध्ये माणुसकीचा झरा आपल्याला आढळतो. करुणेचा, मायेचा, ममतेचा स्पर्श त्यातनं आपल्याला जाणवत राहतो. इथे मी केनोपनिषदाचा पार्ट 1 इथे मी संपवत आहे. हा एपिसोड इथे मी थांबवत आहे. केनोपनिषदाचा पुढील भाग आपण नंतरच्या एपिसोडमध्ये बघूया. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी नेहमीप्रमाणेच तुम्हाला मनापासून नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या चॅनलला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.